अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 67. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात, अरे अविनाश सर, तुम्ही इथे बाहेर का उभे राहिलात? आत या ना, रवींद्र म्हणाले. नाही अंकल, मला अन्याला भेटायचं होतं. तिला जरा बाहेर बोलवता का? अविनाश दरवाजाकडे एकटक बघत होता. तो दरवाजाकडे बघतच बोलला. अहो, अन्या इथे नाही, ती तर मगाशीच निघून गेली. रवींद्र अडखळत बोलले. त्यांना खोटं बोलताना अपराधीपणा जाणवत होता. निघून गेली? पण कुठे? आणि असं अचानक? अविनाश थोड्या मोठ्या आवाजात बोलला व घाबरून बोलला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा अन्याला गमावण्याची भीती दिसली. तर आतापासून पुढे? अहो, ती महिनाभरासाठी तिच्या मामाच्या गावी निघून गेली. आणि हो, तिथे रेंज नसते, त्यामुळे तिचा फोन लागणार नाही. अविनाश त्यांच्या बोलणं अर्धवट ऐकून अन्याला फोन लावत होता. म्हणून तिच्या बाबांनी गडबडीने सांगितलं, अंकल, त्या गावचं नाव काय? ते कुठे आहे? प्लीज, तुम्ही मला सांगाल का? अविनाश आसेने बोलला. सॉरी सर, पण ती फार डिस्टर्ब होती व कोणालाही माझा पत्ता देऊ नका असं सांगून गेली आहे. तेव्हा मला सांगता येणार नाही. रवींद्र दिलगिरी व्यक्त करत बोलले. ठीक आहे अंकल, थँक्यू. अविनाश बोलला आणि त्याने वेगाने गाडी चालवली. थोडं पुढे गेल्यावर त्याच्या नजरेस मंदिराच्या दिशेने जाणारी काही माणसं दिसली. अचानक त्याच्या मनात विचार आला, अन्य जर कुठेही निघत असेल तर ती बाप्पाच्या दर्शन न घेता जाणार नाही. कदाचित ती मंदिरात गेली असेल तर? अविनाशने त्वरित गाडी मंदिराच्या बाहेर उभी केली आणि त्याचवेळी आरती संपवून प्रसाद घेऊन अन्य गाडीत बसत होती. तेव्हाच अविनाशने त्या दिशेला पाहिलं आणि पटकन गाडीतून खाली उतरला व त्या दिशेला धावू लागला. अन्या, एक मुलगी गाडीत बसत होती. तिला पाहून अविनाश क्षणभर थबकला. ती अन्या असल्याची खात्री पटली होती, पण गर्दीमुळे तो स्पष्ट पाहू शकला नाही. अविनाशच्या मनात एका क्षणात असंख्य विचार उमटले. जर ती खरंच अन्या असेल तर ती निघून जाण्याआधी आपल्याला तिला थांबवायलाच हवं. अन्या, अविनाशने मोठ्याने आवाज दिला आणि त्या दिशेला धावू लागला. त्याचा आवाज ऐकून गाडीत बसणारी अन्या क्षणभर गडबडली. तिने दचकून मागे वळून पाहिलं, पण मॉन्टीने पटकन तिचा हात पकडला. अन्या, वेळ नको घालू, चल लवकर, मॉन्टी घाईघाईने बोलला व तिला गाडीत बसवले. रेवानेही पटकन गाडीचा दरवाजा बंद केला आणि मॉन्टीने वेगात गाडी सुरू केली. थांब अन्या, कुठे जात आहेस? अविनाश त्या गाडीच्या दिशेने धावत आला. ती मुलगी दरवाजा बंद करणार एवढ्यात अविनाशने दरवाजा पकडला व आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवत बोलला. त्या मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि कपाळावर आठ्या पाडल्या. एक्सक्यूज मी, आपण कोण आणि दरवाजा का पकडला आहे? ती मुलगी थोड्या रागातच बोलली. अविनाशने निराशेनेच त्या मुलीकडे पाहिलं. आय एम सॉरी, माझा थोडा गैरसमज झाला, अविनाश दिलगिरी व्यक्त करत बोलला आणि गाडीच्या दरवाज्यावरची पकड सोडली व हताशपणे तिथून निघून गेला. थोड्या दूर अंतरावरून वेगाने जाणाऱ्या गाडीतून अन्या हे सर्व बघत होती. अविनाशची ही अवस्था पाहून तिलाही फार वाईट वाटत होतं. नंतर काय करायचं? ती आत्ताच गाडीतून उतरावे की काय व अविनाशकडे निघून जावं? पण तिने स्वतःला समजावलं व डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसून निर्धाराने समोर पाहू लागली. अन्या, कुठे आहेस तू? मला तुला पुन्हा गमवायचं नाही, अविनाशने गाडीकडे जात स्वतःशीच बोलले. तेवढ्यात त्याच्या कानावर मंदिरातील घंटेचा आवाज आला. तो तसाच हताशपणे मंदिराच्या पायऱ्या चढू लागला. कदाचित तो बाप्पासमोर आपल्या मनाची घालमेल सांगत बसला. पण त्याची भिरभिरती नजर मात्र मंदिराच्या आवारात फिरत होती. थोड्या वेळापूर्वी अन्या इथे आलेली हे त्याचे वेडे मनाला समजलं असावं आणि ते तिलाच शोधत असावं. मंदिरात पोहोचल्यावर त्याने बाप्पासमोर हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना सुरू करू लागला. बाप्पा, मी तिच्या शोधात फार भटकतोय आणि ती स्वतःहून माझ्यासमोर आलेली. मीच वेडेपणा केला आणि तिला दूर लोटलं. आता मला ती हवी आहे, पण ती सापडत नाही. बाप्पा प्लीज, मला एक संधी दे. मला तिच्याशी बोलायचं आहे. तिचे सगळे गैरसमज दूर करायचे आहेत. कृपा करून मला एक संधी दे.
फक्त एकदा तिला माझ्यासमोर आण बाप्पा. त्याने मनोभावे प्रयत्न केले व बाप्पासमोर आपलं दुःख व्यक्त केलं व त्या क्षणी त्याच्या मनातल्या वेदना त्याच्या डोळ्यातून अश्रुरूपाने उतरू लागल्या. त्याने खोल श्वास घेतला आणि मूर्तीसमोर नतमस्तक झाला. तेव्हाच तिथे उभे असलेल्या पंडितजींनी त्याच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, बाळा, बाप्पाकडे जे काही मागितलं आहेस ते नक्कीच पूर्ण होईल. फक्त थोडा धीर धर. इथून पुढच्या काळात तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद असणार आहे. गुरुजी हसत मुखाने बोलले व अविनाशने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याला त्यांच्या स्वप्नात एक प्रकारचा आधार जाणवला, जणू स्वतः गणपती बाप्पा असे बोलत असावेत. गुरुजींनी आशीर्वाद देत त्याला प्रसाद दिला. अविनाशने तो मनोभावे स्वीकारला आणि गाभाऱ्यातून बाहेर आला. मंदिराच्या पायऱ्यांवर तो पुन्हा एकदा सभोवतालचा परिसर न्याहाळू लागला. कदाचित अजूनही कुठेतरी ती नजरेस पडेल अशी आशा त्याच्या डोळ्यात होती. मॉन्टी, अरे किती वेळ! आई केव्हाच्या तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. आत्ताच अन्य मॉन्टी व रेवा अविनाशच्या घरी पोहोचले होते. त्यांना आलेले पाहून प्रीती थोड्या गडबडीने बाहेर आली व बोलली, ते ट्रॅफिक भरपूर होतं त्यामुळे वेळ लागला. मॉन्टी खाली उतरत बोलला, बरं ठीक आहे अन्या, तू पहिलं चल बरं. तू गेल्यापासून आईने काहीच खाल्लं नाही. बहुतेक तुझ्या येण्याची वाट पाहत असाव्यात. प्रीती तिला हक्काने बोलली आणि ते पाहून मॉन्टी व रेवाला बरं वाटलं. प्रीती अन्याशी कशा वागतील याचं त्यांना टेन्शन आलं होतं. अन्याने हसून त्यांच्याकडे पाहून होकारार्थी मान हलवली व घरात गेली. अजूनही तिच्या डोळ्यांसमोर अविनाशचा तो चेहरा होता. तो चेहरा तिच्या समोर येत होता आणि तिला रडू येत होतं. पण तिने स्वतःच्या मनाला समजावलं, कारण तिला आता आजींसमोर हसत मुखाने जायचं होतं. आजी, मी आले. अन्या हसतच आजींच्या रूममध्ये गेली व इतका वेळ ती आली की नाही हे खिडकीतून बाहेर बघत बसलेल्या आजींनी अन्याकडे पाहिलं. त्यांनी हसून तिला आपल्याजवळ बोलावलं व तिच्या गालावरून हात फिरवला. तुला एवढा वेळ का लागला? मी केव्हाची तुझी वाट बघत आहे. आजींनी हातवारे करून थोड्या रागातच अन्याला खुणावलं. सॉरी आजी, पण ते ट्रॅफिक खूपच होतं आणि येताना मी मंदिरात गेली होती. हे पहा, तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आली आहे. अन्या हसली व हात पुढे करून बोलली. तसं रागावलेल्या आजींच्या चेहऱ्यावर हसू फुललं व त्यांनी प्रसाद घेण्यासाठी आपला उजवा हात पुढे केला. अन्याने त्यांना प्रसाद दिला व हात जोडून आजी लवकर बरे होऊ देत असे देवाकडे मनोमन मागणी केली. आजींनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तू आली आहेस ना, आता मी लवकर बरी होईल. आजींनी हसतच खुणावले. तेवढ्यात एक मेड आजींसाठी खायला घेऊन आली. पण आजींनी अन्याच्या हातातूनच खाल्लं. त्यानंतर तिने त्यांना औषधं दिली आणि झोपायला सांगितलं. झोपताना देखील आजींनी तिचा हात घट्ट पकडला होता. अन्या, झोपली का आई? आमची सगळ्यांची जेवणं झाली आहेत. तू मॉन्टी व रेवा सोबत जेवून घेतेस का? त्यानंतर मी तुला तुझी रूम दाखवते. प्रीती आजींच्या खोलीत येत म्हणाली. मम्मा, ती आजीची काळजी घेण्यासाठी इथे आली आहे. म्हणजे एक साधी नोकर आहे आणि नोकरांना रूम कशाला लागते? ती इथेच कुठेतरी खाली झोपेल. शिखा आत येत तुसड्या सुरात बोलली. त्या अगदी बरोबर बोलत आहेत. मी इथेच आजींच्या रूममध्ये राहील. मला वेगळी रूम कशाला हवी? तसंही मी आजींच्या सेवेसाठी इथे आली आहे, तर त्यांच्यासोबत राहणं योग्य ठरेल. अन्याने शांतपणे उत्तर दिलं. बरं ठीक आहे, तू जेवायला चल. मी तुझं सामान आईच्या रूममध्ये ठेवायला सांगते. प्रीती शिखाकडे रागाने बघत बोलली व ती बाहेर निघून गेली. शिखा नाराज दिसत होती. ती अन्याकडे रागाने बघत होती, तर अन्या मात्र शांत होती. जणू काही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नव्हता. आजपासून तू अपमान सहन करायची तयारी ठेव, कारण उठता बसता खाता पिताना तुला माझं बोलणं ऐकून घ्यावे लागेल, तरच माझ्या मनातली लागलेली आग थोडी का होईना शांत होईल. शिखा अन्याकडे रोखून बघत स्वतःशीच म्हणाली. त्यावर अन्याने तिच्याकडे हसून पाहिलं व बाहेर निघून गेली. तर पुढे काय होईल मित्रांनो, तर बघत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.